जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. मित्रांनो, आपला तोच रूल आहे. प्रश्न वाचल्यानंतर 5 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर तुमच्या मनात डिसाईड करायचंय. ओके, लेट स्टार्ट. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती? तर ही पद्धत चालू केली होती लॉर्ड वेल्लेस्ली याने. ठीक आहे. ही पद्धत त्याने 1798 मध्ये चालू केलेली आहे. ह्या तैनाती फौजेचा अर्थ काय असायचा की जे पण स्टेट आहे ना, भारताचं राज्य जे आहे, प्रिन्सली स्टेट, तर तिथल्या ह्या राज्याची सुरक्षेची जिम्मेदारी ही ब्रिटिशांकडे असणार. ओके, आणि यांच्या बदलात ब्रिटिशर याच्या बदल्यामध्ये ते ब्रिटिशरांना पैसे पेमेंट करणार. ओके, असं त्याची एक सिस्टीम होती. त्यानंतर बघा, आता हा आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी म्हणलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे 1857चा उठावाचं एक महत्वाचं कारण जे होतं ते म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स. ही डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स 1848 मध्ये लॉर्ड डलहौसीने इंट्रोड्यूस केलेली होती. ठीक आहे. आणि ह्या डलहौसीलाच काय म्हणतात तर फादर ऑफ इंडियन रेल्वे. ओके, इंडियन रेल्वेचा जनक असं लॉर्ड डलहौसीला म्हणतात. ओके, डलहौसी. आता लॉर्ड क्लाइव्ह कोण आहे? आता बघा, हा जो लॉर्ड क्लाइव्ह आहे ना, 1757चा जो बॅटल ऑफ प्लासी झाली होती. ओके, त्यावेळेस हा लीड करत होता. त्यावेळेस हा गव्हर्नर जनरल नव्हता. ठीक आहे. 1857 मध्ये ना बॅटल ऑफ प्लासीचं झालतीच. त्याच्यानंतर एक इव्हेंट झालता कलकत्ता कॅप्चर करण्याचा. कलकत्ता कॅप्चरचा रिकॅप्चर. ठीक आहे. आता याच्यात काय कारण झालं होतं की रिकॅप्चर करण्यात हा लॉर्ड क्लाइव्ह आला होता? तर लॉर्ड क्लाइव्हने बघा, तिथे कलकत्त्याचे नवाब होते सिराज उद दौला. ठीक आहे? सिराज उद दौला. तर 1857 मध्ये ब्लॅक होल इन्सिडेंट झाला होता. आता ह्या ब्लॅक होल इन्सिडेंट मध्ये काय केलं झालं होतं? जे सिराजुद्दौलाचे माणसं होते ना, त्यांनी काय केलं, जो फोर्ट होता, किल्ला होता इंग्रजांचा, तर तिथे त्यांना घुसून त्यांना मारलं इंग्रजांना. आणि एका बंद खोलीमध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त ब्रिटिशरांना त्यांनी बंद करून ठेवलं होतं. आणि ते सफोकेट म्हणजे त्यांचा दमछाट होऊनच ते मेले होते. तर त्या इन्सिडन्सला ब्लॅक होल ट्रॅजेडी असं म्हणतात. ठीक आहे. ह्या लॉर्ड क्लाइव्हलाच कॉन्करर ऑफ इंडिया असं पण म्हणलं जातं बघा, कॉन्करर ऑफ इंडिया. ठीक आहे. आता लॉर्ड हॅस्टिंग. तर लॉर्ड हॅस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. ठीक आहे. याच्याच काळामध्ये अँग्लो मराठा वॉर झालं होतं 1775 ते 1782 दरम्यान. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? तर उत्तर आहे संदेश. ठीक आहे. मुखनायक 1920 ला चालू केलं होतं. जनता 1930 ते 1956 पर्यंत हे चाललं होतं. आणि जनता याच रिनेम करून काय करण्यात आलं? प्रबुद्ध भारत. ठीक आहे. आता बाकीचे काही महत्वाचे त्यांची हे बघा, पुस्तकं बघा. तर अनहिलेशन ऑफ कास्ट हे 1936 मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे त्यांचं. हु वेअर द हु वेअर द शूद्राज हे 1946 ला त्यांनी लिहिलंय. त्यानंतर बुद्धा अँड हिज धम्म. ठीक आहे, लक्षात ठेवा ही. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इसवी सन 1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे जे 1886 ला सेकंड झालं होतं बघा, INC चं सेशन. राष्ट्रीय काँग्रेस केव्हा? 1885.
पहिले कोण आहेत त्यांचे प्रेसिडेंट मित्रांनो? याचे INC चे पहिले प्रेसिडेंट कोण आहेत? विमेश चंद्र बॅनर्जी. ठीक आहे. बॉम्बे मध्ये पहिलं सेशन झालं होतं. आता विमेश चंद्र बॅनर्जी 8व्या सेशन जे होतं ना 1892 मध्ये, ते अलाहाबाद मध्ये झालेलं होतं. ठीक आहे. फादर ऑफ काँग्रेस कोणाला म्हणतात? A.O. ह्यूम याला म्हणतात. ठीक आहे. याने सेफ्टी वॉल ऑफ थिअरी दिलेली आहे. ओके. एक मिनिट. आता बाकीचे कोण? हा, सय्यद बद्रुद्दीन तय्यबजी. तर यांनी, हे बघा, हे थर्ड INC प्रेसिडेंट आणि पहिले मुस्लिम प्रेसिडेंट होते. ओके. आणि म्हणजे 1887 मध्ये, आणि यांचं सेशन झालं होतं मद्रास मध्ये. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचे येतं. त्यानंतर आता सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे झाले होते पुण्यामध्ये, जे सेशन झालं होतं 11वं, 1895 ला. ओके, 1895 ला. आणि अजून एक झालं होतं अलाहाबाद मध्ये 1902 मध्ये. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे त्याचे हे होते. आता अजून एक महत्वाचं आहे, चौथे प्रेसिडेंट कोण होते INC चे? त्याचं नाव आहे, आता हे सेशन झालं होतं 1889 ला, अलाहाबाद मध्ये हे सेशन झालं होतं. आणि हे नाव आहे जॉर्ज येवले. ओके. हा पहिला ब्रिटिशर होता जो INC चा कोण होता? INC चा प्रेसिडेंट बनलेला होता. ठीक आहे. तर असं विचारलं, पहिला ब्रिटिश किंवा फॉरेनर INC चा प्रेसिडेंट कोण होता, किंवा कोणत्या वर्षी होता, किंवा कोणत्या सेशन मध्ये होता? ओके. हे गोष्ट लक्षात ठेवा. येवलेचा चहा वरून लक्षात ठेवा, 4 नंबरला हे होता जॉर्ज येवले. आता 1886 जे सेशन झालं होतं ना, त्याच्यात एक महत्वाचा इव्हेंट झाला होता. याच्यामध्ये ना महाराष्ट्राचे जे लीडर होते ना, प्रॉमिनंट लीडर, जसे की दिनशॉ वाचा, त्यानंतर दाजी खरे, आणि अब्दुल अझीज, यांनी पण, म्हणजे हे पण ह्या INC च्या सेशनला उपस्थित होते. ठीक आहे. अजून, हा, दादाभाई नौरोजीने टोटल 3 वेळेस प्रेसिडेंट होते ते. 1886 ला एकदा होते, पुन्हा 1890, नाही, 9th सेशन जे होतं ना, जे लाहोर मध्ये झालेलं आहे, तिथे पण दादाभाई नौरोजीच हे होते. ठीक आहे. प्रेसिडेंट होते. अजून, हा, 1906 मध्ये जे सेशन झालं होतं ना, तर ह्या सेशन मध्ये, हे पण सेशन कलकत्ता मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. 1906 च्या सेशन मध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्याची डिमांड केलेली होती 1906 मध्ये. स्वराज. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण? त्याला 10 सेकंद घ्या मित्रांनो. ओके, चला मी ऑप्शन वाचतो. तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते. तिच्या सभासदांमध्ये विविध धर्माचे लोक होते. तिचे ध्येय राष्ट्रवादी होते. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, सर्व. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता, खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती? सायमन कमिशनने कोणती शिफारस केली नव्हती? प्रांतीय स्वायत्तता, केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा, कायदे मंडळात प्रतिनिधीची संख्या वाढवावी, मतदारी संख्या वाढवावी. तर सायमन कमिशन झालं 1927 ला. सायमन गो बॅक, त्याला काळे झेंडे दाखविले होते, कारण की याच्यामध्ये एक पण भारतीय मेंबर नव्हता. तर याच्यातलं उत्तर आहे बघा, की काय कमिशन नव्हतं? या कमिशन मध्ये कशाचा सहभाग नव्हता? तर केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा, हे त्याने नव्हतं सांगितलं. ऍक्च्युली त्याने सांगितलं होतं रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. ओके, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट असावी,
कुठे प्रोव्हिन्सेस मध्ये असं त्यांनी सांगितलं होतं. या द्विदल पद्धतीला बदलून हे आणावा. तर द्विदल पद्धत केव्हा इंट्रोड्यूस झाली होती? 1919 ला. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 ला. आणि 1935च्या ऍक्ट मध्ये ती काय करणे रिपील करण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे रिपील करून ती सेंट्रलला आणली होती त्यांनी. अजून आता ह्याच्यात हा ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आता. दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या घातल्या होत्या? तर हा जॅक्सन ना नाशिकचा कलेक्टर होता. तर याच्यावर गोळ्या घातल्या होत्या अनंत कानेरे यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवली कारण? 1920 ला असहकार चळवळ चालू झाली होती. आणि ऑप्शन नंबर 3 चौरी चौरा घटना जी 1922 मध्ये झालेली होती. ठीक आहे. आता गांधीजींच्या महत्वाच्या मुवमेंट्स कोणकोणत्या आहेत चळवळी? तर लक्षात ठेवा, भारतामधल्या, इंडियामधल्या चंपारण सत्याग्रह किंवा चंपारण मुवमेंट 1917 ला झालता. खेडा 1918 ला. अलाहाबाद मध्ये ती मिल स्ट्राईक 1918 ला झाली होती. खिलाफत मुवमेंट 1919 मध्ये. असहकार 1920 मध्ये. सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट म्हणजे दांडी मार्च वाला, असहकार वाला 1930 ला. आणि क्विट इंडिया मुवमेंट 1942 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी चालू केली होती? सोपा प्रश्न आहे. तर हे उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेसंट. ॲनी बेसंट. आता लक्षात ठेवा, हे कॉमनवेल्थ त्यांनी जे होम रूल आहे ना, होम रूल बनवलं होतं त्यांनी. ॲनी बेसंट प्लस अजून कोण होते आपले? टिळक साहेब. ठीक आहे. होम रूल ला प्रमोट करण्यासाठी त्यांनी कॉमनवेल्थ ह्या नावाचं न्यूजपेपर चालू केलं होतं. आणि इंडिया न्यूजपेपर बघा 1914च्या दरम्यान चालू केलेले. दादाभाई नौरोजी म्हणलं की काय लक्षात यायला पाहिजे? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. अनब्रिटिश रूल इन इंडिया 1901 मध्ये त्यांनी पब्लिश केलं होतं. कर्झन वायरली यांना गोळी घालून कोणी ठार केले होते? तर यांना ठार केलं होतं मदनलाल धिंगरा यांनी 1909 मध्ये. ठीक आहे. 1919च्या मॉन्टफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदे मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरलेली होती? ठीक आहे. टफ प्रश्न आहे. तर उत्तर काय आहे मित्रांनो याचं? ऑप्शन नंबर 4 145 ते व 60. आता ना 1919चा जो मोर्लेमिंटो सॉरी मॉन्टेगो चेम्सफोर्ड, ओके, 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड रिफॉर्म मध्ये काय काय ऍड होतं? तर याच्यामध्ये त्यांनी डायरकी द्विदल इंट्रोड्यूस केलं होतं. पुन्हा पब्लिक सर्व्हिस कमिशन चालू केल्या होत्या. इंडियन जे लोक होते त्यांचा पार्टिसिपेशन वाढवला होता. हा, आता एक महत्वाची गोष्ट झाली होती, त्यांनी हाय कमिशनर हाय कमिशनर ऑफिस हे इंडियासाठी इंडियासाठीचं जे हाय कमिशनर ऑफिस हे लंडन मध्ये त्यांनी काय केलं होतं? सुरू केलं होतं. आणि एकदम महत्वाचं म्हणजे यांनी 1919 मध्ये त्यांनी विमेन साठी विमेनला वोटिंग राईट दिला होता. ठीक आहे, वोटिंग राईट दिला होता. 1909 मधला जो एक महत्वाचा मुद्दा म्हणला कोण होता तो? की मुस्लिम साठी सेपरेट इलेक्टोरेट होला. ठीक आहे, 1909 मधला. 1919 मध्ये विमेन वोटिंग वाला. हे आतापर्यंत विमेन वोटिंगचा विचारलेला नाही बरं का, थोडा महत्वाचा आपल्यासाठी. पुन्हा त्यांनी दोन हे ग्रुप मध्ये लिस्ट बनवल्या होत्या. एक रिझर्व लिस्ट आणि एक होती ट्रान्सफर लिस्ट. ट्रान्सफर लिस्ट मध्ये इंडियन
जे मिनिस्टर होते ना, कारण की यांनी इंडियन मिनिस्टर जास्त अपॉइंट केले होते. मग इंडियन मिनिस्टर कोणकोणते काम बघायचे? एज्युकेशन बद्दल, हेल्थ वालं, पुन्हा ऍग्रिकल्चर रिलेटेड जे पण वेलफेअरचे काम होते ना, ते सर्व इंडियन लोक बघायचे. आणि जे पैसा छापायचे जे काम होते ना, ओके, रिझर्व सब्जेक्ट मध्ये, ते सगळे अंग्रेज लोक बघायचे. म्हणजे लॉ अँड ऑर्डर, म्हणजे अजून इरिगेशन, पुन्हा लँड रेव्हेन्यू, हे सर्व काम काय कोण बघायचे? रिझर्व्ह लिस्ट मधले ब्रिटिशर्स बघायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर उत्तर काय आहे मित्रांनो? लुकिंग बॅक वालं काय आहे? धोंडो केशव कर्वे. ठीक आहे. तेव्हा आता धोंडो केशव कर्वे बद्दलचे ना काही महत्वाचे मुद्दे बघूयात. 1892 मध्ये हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मेंबर बनले. आणि ह्या सोसायटीचं एम काय होतं, उद्दिष्ट काय होतं, की स्त्रियांना शिक्षण देणं. ओके. 1893 मध्ये ना दोन इव्हेंट महत्वाचे झाले होते. ठीक आहे. त्यांना एक तर महर्षी ही उपाधी मिळाली, त्याचबरोबर त्यांनी पंडिता रमाबाई यांच्या साधना सदन मधल्या एका विधवेशी लग्न केलं होतं. त्या विधवांचं नाव होतं आनंदीबाई. ठीक आहे. लग्नानंतरचं नाव आनंदीबाई आहे, लक्षात ठेवा. 1896 मध्ये त्यांनी अनाह अनाथ बालिका आश्रम पुण्यात चालू केला. 1893 मध्ये त्यांनी अजून एक गोष्ट झाली, विडो मॅरेज असोसिएशन. असोसिएशन. अजून महत्वाचं, आता बघा, अनाथ बालिका आश्रम चालू केला होता तेव्हा 1996 ला. अजून अजून एक महत्वाचं काय, हा, 1907 मध्ये त्यांनी महिला विद्यालय चालू केलं. 1916 मध्ये बघा त्यांनी पहिली विमेन युनिव्हर्सिटी चालू केली होती. ठीक आहे. पहिली विमेन युनिव्हर्सिटी चालू केली होती. ऍक्च्युली मित्रांनो हे आता एक लक्षात ठेवा, 1896 मध्ये ना त्यांनी अनाहत, ओके, अनाहत बालिका आश्रम चालू केला होता पुण्याला. ठीक आहे. आणि 1899 मध्ये त्यांनी अनाहत बालिका आश्रम चालू केला होता. ठीक आहे. याचं एम होतं एज्युकेशन स्प्रेड करणं. आता हे थोडं कन्फ्युजिंग आहे. अनाहत बालिका म्हणलं की पुणे 1896, आणि अनाथ बालिका म्हणलं की एज्युकेशन वालं, ओके, 1899च. याच्यात थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. आता 1916 ला फर्स्ट विमेन युनिव्हर्सिटी ते कुठून इन्स्पायर झाले होते? जॅपनीज युनिव्हर्सिटी याच्यावरून इन्स्पायर झाले होते. 1915 त्यांनी वाचलं होतं जॅपनीज युनिव्हर्सिटी वालं पुस्तक ते. हम्म. आणि 1936 मध्ये त्यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण चालू केलं होतं. ठीक आहे. 1936 मध्ये महाराष्ट्र ग्राम हे. आता पुढे एक अजून दोन तीन प्रश्न आहेत, त्यावेळेस थोडे पॉइंट डिस्कस करूया. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी चालू केले होते? हे एक हिंट देतो, हे बेंगॉली वीकली न्यूजपेपर आहे. आता सांगा. तर ऍक्च्युअली उत्तर आहे राजा राम मोहन रॉय यांनी 1821 मध्ये हे चालू केलं होतं. ठीक आहे. आता बघा आपण ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल बघूयात, कारण की फर्स्ट टाइम ऑप्शन मध्ये येत आपल्याला आतापर्यंत. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी संस्कृत प्रेस चालू केलेली आहे. ठीक आहे. संस्कृत मध्ये प्रेस चालू केलेली आहे. आता बघा आपण रविवारी सुट्टी घेतो, पण रविवारचा सुट्टीचा कन्सेप्ट कोणी आणला होता? तो ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आणला होता. त्याचबरोबर जे मे आणि जून महिने आहेत ना, हे हॉलिडे पण कशामुळे आणले होते? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यामुळेच आलेले आहेत. ठीक आहे. अजून एक अजून अजून एक एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, बिधो बा विवाह. बिदो बिदो हा विवाह
हे जे म्हणजे चालू केलं होतं ना सोशल रिफॉर्म, हे थोडस बेंगॉली प्रोनाऊन्स आहे. बिदो बा विवाह याची सुरुवात ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केली होती. ठीक आहे. 1855 मध्ये चालू केलेली आहे. हे आता म्हणजे विमेन एज्युकेशनला सपोर्ट करायचे आणि चाइल्ड मॅरेजला अपोज करायचे. ठीक आहे. आता 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? कोणता आहे पक्ष? ऑप्शन नंबर 3, काँग्रेस पक्ष. आता मुस्लिम लीग 1906 ला चालू झाली. ठीक आहे. स्वराज पक्ष, स्वराज पक्ष कोण फाउंडर आहेत? विठ्ठल एक लक्षात ठेवा, मोतीलाल नेहरू प्लस सी आर दास 1923 ला चालू केला होता. ठीक आहे. आणि 1923 आणि 1926च्या इलेक्शन मध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वराज्य पक्षाबद्दल एक पॉईंट पुढे सांगतो मी तुम्हाला. अजून यांचे अजून एक को फाउंडर आहेत. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली होती अॅनी बेसेंट यांनी. ठीक आहे. अॅनी बेसेंट सेंट्रल हिंदू कॉलेज, आता एक लक्षात ठेवा, अॅनी बेसेंटला यांनी काय झालं 1926 मध्ये थिओसॉफी, ऍक्च्युली हे थिओसॉफिकल सोसायटीचे पहिले मेंबर होत्या, नंतर ते थिओसॉफिकल सोसायटीचे हेड बनल्या होत्या. त्यांनी ना काय केलं, थिओसॉफिकल सोसायटीमध्ये एक लेक्चर दिलं होतं. ओके. 1926 मध्ये. आणि त्या लेक्चर वरून प्रभावित होऊन त्यांना जगाच्या शिक्षिका असा घोषित करण्यात आलं होतं. ठीक आहे. आता सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना 1898 मध्ये झाली होती वाराणसीत. ठीक आहे. आता वाराणसीत वाराणसी, ओके. आता ह्याच कॉलेजचं दुसरं नाव काय आहे? बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. ठीक आहे. कारण की यांनी जरी सुरू केलं असेल अॅनी बेसेंटनं, पण त्यांनी हे गिफ्ट केलं पंडित मदन मोहन मालवीय यांना. ओके. त्याचं नाव पुन्हा पुढे जाऊन काय BHU झालं, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली आहे? तर ढाक्याला झाली 1906 मध्ये. फाउंडर मेंबर कोण आहेत? आगा खान 3, त्यानंतर नवाब ऑफ ढाका आणि नवाब मोहसिन उल मुल्क. ठीक आहे. पुढचा, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केलेली आहे? आता बघा, रामकृष्ण मिशन ही हिंदू धर्माची एक स्पिरिच्युअल मुवमेंट होती. ओके. आणि याची सुरुवात झाली होती 1897 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा ग्रंथ लिहिलेला आहे 1933 मध्ये वीरा शिंदे यांनी. वीरा शिंदे यांनी खूप महत्वाचे काम केलेले आहेत बघा. 1905 मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी रात्रीची शाळा सुरू केली होती पुण्यामध्ये. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी केव्हा चालू केलेली होती रात्रीची शाळा? 1906 मध्ये कोल्हापुरात केली होती. 1907 मध्ये त्यांनी मुलींसाठी रात्रीची शाळा चालू केली होती. इथं कन्फ्युज होऊ शकतात. ठीक आहे. अजून आता आता एक अजून कन्फ्युजिंग पॉईंट बघा, 1906 मध्ये ना त्यांनी डिप्रेस क्लास, आता हे इथं लक्षात ठेवा, मिशन बॉम्बे मध्ये चालू केलं होतं. आणि डॉक्टर BR आंबेडकरांनी 1930 मध्ये डिप्रेस क्लास मुवमेंट चालू केली होती. ह्या मुवमेंट आणि ह्या मिशन मध्ये कन्फ्युज होऊ नका. 1910 मध्ये त्यांनी मुरली प्रतिबंधक सभा चालू केली होती. अजून अजून एक लक्षात ठेवा, 1912 मध्ये त्यांनी अस्पृश्य अस्पृश्यता निवारण परिषद चालू केली होती. ओके. परिषद.
पुढचा प्रश्न. हम्म. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1916. ऑल इंडिया ट्रेड युनियनचे ट्रेड ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर आहे ते लाला लजपत राय. लाला लजपत राय 1920 मध्ये प्रेसिडेंट होते याचे, ए आय यू चे, ऑल इंडिया ट्रेड युनियनचे. त्याचबरोबर 1920 मध्ये ते आयएनसी चे प्रेसिडेंट पण होते. आता एक लक्षात ठेवा, होम रूल लीग म्हणलं की आपल्याला लक्षात येतं की अॅनी बेसेंट किंवा कोण आपले टिळक. पण होम रूल लीग युएसए मध्ये कोणी सुरू केली? 1917 मध्ये तर लाला लजपत राय यांनी चालू केली. ठीक आहे. आता एक एस ए डांगे. तर एस ए डांगे हे एक म्हणजे यांनी ना खूप महत्वाचा रोल प्ले केला, व्हायटल रोल प्ले केला होता. कशामध्ये? बॉम्बे टेक्सटाईल मिल वर्कर, ठीक आहे, जे की बॅकबोन होते इंडियाचे. याच्यामध्ये त्यांनी खूप हे केलेलं आहे. बॉम्बे टेक्सटाईल मिल वर्कर साठी खूप मेहनत घेतलेली आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. हिंदुस्थानचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जात होते? ठीक आहे. आता मित्रांनो, हे प्रश्न ऍक्च्युली कॅन्सल केलेला आहे. याचं उत्तर आहे अहमदाबाद. ठीक आहे, अहमदाबाद. नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली? भाऊराव पाटील यांनी काय केलं होतं? रयत स्कूल. डेक्कन रयत स्कूल कोणी चालू केली आहे? शाहू महाराजांनी. आता ठीक आहे. फिमेल एज्युकेशन म्हटलं की ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. आता 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा चालू केली होती भिड्यांच्या वाड्यामध्ये. त्यानंतर याच्यानंतर दुसरी स्कूल त्यांनी 1851 मध्ये चालू केली होती. कुठे? अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये. 1851 मध्ये त्यांनी तिसरी शाळा चालू केली होती रास्तापेठ मध्ये. आणि चौथी स्कूल चालू केली होती 1852 मध्ये. कुठे? वेताळ पेठ मध्ये. ठीक आहे. हे काही शाळा लक्षात ठेवा. आता यांचे पुस्तक पुढे पाहणार आहोत आपण. ठीक आहे. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? ठीक आहे, कोठे स्थापन करण्यात आली होती? अच्छा ठीक आहे, लक्षात ठेवा. आत्मीय सभा 1815 मध्ये स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. कोणी केली होती ते पण सांगतो. राजा राम मोहन रॉय यांनी. आता आता तरी उत्तर सांगा. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, कलकत्ता. ठीक आहे. नेक्स्ट, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंडिया हाऊसची स्थापना 1905 मध्ये लंडन या ठिकाणी कोणी केली? उत्तर आहे श्यामजी वर्मा. ठीक आहे. आता होम रूल लीग म्हणलं की आपण आता बघितलं की युएसए मध्ये म्हणलं की आपल्याला कोण लक्षात येतं? लाला लजपत राय. इंडियामध्ये म्हणलं की एनी बेसेंट आणि लोकमान्य टिळक. पण होम, आता लक्षात ठेवा व्यवस्थित ना, इंडिया होम रूल सोसायटी. ठीक आहे. इथं लक्षात ठेवा, सोसायटी म्हणतो मी, सोसायटी. याची सुरुवात कोणी केली होती? 1905 मध्ये लंडन या ठिकाणी श्यामजी वर्मा, त्याचबरोबर एस आर राणा, भिकाजी मॅडम भिकाजी कामा आणि दादाभाई नौरोजी यांनी सुरू केली होती होम रूल सोसायटी. ठीक आहे, होम रूल सोसायटी. आता खुदिराम बोस म्हटलं की काय लक्षात यायला पाहिजे? खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाक्की यांनी जो किंग्स फोर्ड नावाचा जज होता ना, याला 1908 मध्ये ठार केलं होतं. किंग्स
काय जस्टिस जज किंग्सफोर्ड, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चक्की. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता? उत्तर सांगा मित्रांनो. बुद्धी प्रामाण्यवाद, समाज सुधारणेचा आग्रह आणि व्यक्ती स्वातंत्र्य. ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. सॉरी. नेक्स्ट प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणितांचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली? तर उत्तर काय मित्रांनो याचं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये. ठीक आहे. आणि ज्यावेळेस हे जॉईन झाले होते त्यावेळेसचे प्रिन्सिपल कोण होते? आपले गणे आगरकर. ठीक आहे. गो आगरकर, ज्यांचं 1892 मध्येच दुःखद निधन झालं होतं. ठीक आहे. आणि हे दुसरे प्राचार्य होते, प्रिन्सिपल होते फर्ग्युसन कॉलेजचे. कोण? गणेश गोपाळ आगरकर. हे थोडे महत्वाचे मुद्दे आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? ठीक आहे. तर सार्वजनिक सत्यधर्म. ऍक्च्युली हा लिहिला होता त्यांनी 1889 ला, पण 1891 ला हा पब्लिश करण्यात आलेला होता त्यांच्या मृत्यू नंतर. त्यांच्या मुलाने यशवंतराव फुले यांनी पब्लिश केलेला होता. ठीक आहे. म्हणजे हे पुस्तक त्यांचं. आता इशारा, शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणाची कसब, त्याचबरोबर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जो 1869 मध्ये लिहिलेला होता. शेतकऱ्याचा आसूड. अजून कोणतं? हे तृतीय रत्न. ठीक आहे. गुलामगिरी. गुलामगिरी किती? 1878 ला लिहिलं. ठीक आहे. अजून अजून कोणते पुस्तक आहेत का मित्रांनो? ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूत आपण आता. इसवी सन 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या सभापती कोण होते 1925 मध्ये? तर हे होते विठ्ठलभाई पटेल. आता हेच को फाउंडर होते 1923 मधल्या स्वराज्य पार्टीचे. कोण कोण होते स्वराज्य पार्टीमध्ये? सी आर दास, पुन्हा मोतीलाल नेहरू. ठीक आहे. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनाट यांची भेट कोणत्या वर्षी झालेली आहे? तर यांची भेट झालेली आहे 1888 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाची स्थापना कोणी केली? ते आत्ताच आपण बघितलं होतं, अनाथ बालिका आश्रम. ओके. आणि अनाथ आणि अनाहात मध्ये कन्फ्युज झालो होतो मित्रांनो मी. ठीक आहे. इयर तर नका, पण ऍटलीस्ट आन्सर आता एवढी तर हिंट दिलेली आहे. पंडिता रमाबाई, शारदा सदन. ठीक आहे. ठीक आहे. 1893 मध्ये यांच्या शारदा सदन मध्येच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आनंदीबाई या विधवेसोबत लग्न केलेलं होतं. उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. शिका संघटित व्हा व संघर्ष शिका संघर्ष करा व संघटित व्हा, हे कोणाचे ब्रीदवाक्य होते? आणि आता पुढचा पण प्रश्न लगेच लक्षात घ्या. बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना कोणी केली? ओके. आता ह्या दोन्हीचं पण उत्तर एकदाच द्या. तर लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे बहिष्कृत हितकारी सभा. ही 1924 मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी चालू केलेली होती. ठीक आहे. बॉम्बे मध्ये. एक लक्षात ठेवा, 1927 ला चवदार महाडचा चौदार सत्याग्रह झालता. पुन्हा बहिष्कृत भारत हे मराठीमध्ये चालू केलं होतं. लेख किंवा वीकली मॅगझिन चालू केलेली होती. ओके. बहिष्कृत भारत 1927 लक्षात ठेवा. ओके. पुन्हा अजून काय आहे का? पुढे बघूयात बाकीचे. अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला?
तर हा गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे. आता इथे थोडं आपण गोपाळ गणेश आगरकरांबद्दल पॉइंट्स लिहूयात. गोपाळ गणेश आगरकर, व्ही चिपळूणकर, टिळक या तिघांनी मिळून 1880 मध्ये पुण्या या ठिकाणी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जसे की न्यू इंग्लिश स्कूलची सुरुवात केली होती. ओके. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज, ओके, जी जी आपले गणेश गोपाळ आगरकर प्लस टिळक हे होते. फर्स्ट एडिटर होते कशाचे? केशरीचे. केसरी कोणी चालू केला होता? मराठी वृत्तपत्र टिळकांनी चालू केला होता. इंग्लिश आता टिळकांच्या इंग्लिशच्या न्यूजपेपरचं नाव काय आहे? मराठा हा नाव होतं त्यांच्या न्यूजपेपरचं. ठीक आहे. अजून अजून काय महत्वाचं? सुधारक याची सुरुवात हे न्यूजपेपर त्यांनी 1888 मध्ये चालू केलं होतं. आणि एक महत्वाचं न्यूजपेपर 1882 मध्ये त्यांनी ऍक्च्युली हे पुस्तक आहे त्यांचं 1882 मधलं. त्याचं नाव आहे 101 दिवस कोणत्या डोंगरीच्या तुरुंगातले. ओके. जे की त्यांनी टिळकांसोबतचे 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगात घातले होते ना, तर ते विनोदी स्वरूपामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1885 1889च्या काळात कोणत्या महाविद्यालयात राजश्री शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले? तर त्यांनी राजकोट या ठिकाणी शिक्षण पूर्ण केले. आतापर्यंत दोन वेळेस हा रिपीट झालाय. समता संघाची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1944च्या दरम्यान केलेली आहे. ओके. ठीक आहे. आता याच्यात कन्फ्युजन होणारा पॉइंट एक आहे की 1927 मध्ये समाज समता संघ, ओके, समाज समता संघ याची सुरुवात डॉक्टर आंबेडकरांनी केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली? ऑप्शन नंबर 1. हा टफ आहे प्रश्न, हा टफ आहे आणि आतापर्यंत फर्स्ट टाइम विचारला होता 18 ऑगस्ट 1901 मध्ये. पुढचा प्रश्न, बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती? तर याची सुरुवात केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ठीक आहे. आता अजून आता ओके, पुढचा प्रश्न पाहूया. इसवी सन 1917 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या प्रशिक्षण देण्याचे महाविद्यालय कोणी सुरू केले? प्रशिक्षण देणारे महाविद्यालय, तर हे कोणी सुरू केलं? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे. आता ना याच्यात कन्फ्युज नका हो. 1936 मध्ये त्यांनी काय केलं होतं? महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण प्राथमिक शिक्षण सुरू केलं होतं 1936 मध्ये. अजून अजून बाकी बघितलेत आपण हे. ओके. हा, 1916 ला त्यांनी पहिली विमेन युनिव्हर्सिटी चालू केली होती. 1915 मध्ये ज्यांनी त्यांनी जे जपान युनिव्हर्सिटीचं पुस्तक वाचलं होतं त्याच्यावर इन्स्पायर होऊन त्यांनी हे केलं होतं. ठीक आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? तर ते आहे मराठा बोर्डिंग. ठीक आहे. मिस क्लार्क बोर्डिंग हे अस्पृश्यांसाठी काढलेलं होतं त्यांनी. ओके. आता लक्षात ठेवा 1911 मध्ये त्यांनी मुफ्त शिक्षण चालू केलं होतं, फ्री एज्युकेशन. ठीक आहे. 1912 मध्ये त्यांनी पाटील स्कूल चालू केलं. आता आपण बघितलं होतं की 1916 मध्ये त्यांनी दक्कन रयत एज्युकेशन आणि रयत एज्युकेशन सोसायटी कोणी चालू केली होती? रयत एज्युकेशन
कर्मवीर भाऊराव पाटीलांनी. आणि 1916 मध्ये दख्खन रयत एज्युकेशन कोणी चालू केली होती? आपले यांनी शाहू महाराजांनी. ठीक आहे, इथं कन्फ्युजन होतं म्हणून मी सांगतोय. आणि 1906 मध्ये त्यांनी रात्रीची शाळा चालू केली होती. ते बघितलं आपण ऑलरेडी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहतो आता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरवान्वित केलेलं आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, भारतरत्न 1958 मध्ये. ठीक आहे, पहिले महाराष्ट्रीयन ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना पद्मविभूषण हा पण अवॉर्ड मिळालेला आहे 1954 मध्ये. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. पण आयोगानं उत्तर दिले आपल्याला ऑप्शन नंबर 4, कारण की सर्वात मोठा पुरस्कार भारतरत्न आहे. बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय, ही व्याख्या कोणी केली होती? तर ती व्याख्या केली आहे ऑप्शन नंबर 4, डॉक्टर आंबेडकरांनी. ठीक आहे. आता मित्रांनो, सायन्सचे प्रश्न पाहूयात. त्याच्या आधी आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. लेट स्टार्ट. मॅग्नेश मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे व क्लोरीनची संयुजा 1 आहे. तर मॅग्नेशियमच्या क्लोराईडचे ऋणसूत्र काय? तर हा सॉल्व्ह करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हम्म. आता किती बॉन्ड आहेत, ते किती बॉन्ड आहेत ऍटम बनवण्यासाठी, त्यालाच म्हणतो आपण व्हॅलेन्सी ऑफ ऍटम. ओके, त्या ऍटमची व्हॅलेन्सी म्हणतो. ठीक आहे, सोप्या भाषेत सांगतोय, ते टेक्निकल लँग्वेज वेगळीच राहणार. किती बॉन्ड आहेत ऍटम बनवण्यासाठी, किती बॉन्ड लागतात, त्याला व्हॅलेन्सी ऑफ ऍटम म्हणतात. ठीक आहे. आणि मॅग्नेशियम कडे 2+ व्हॅलेन्सी आहेत. आणि आपल्या क्लोरीन कडे 1+ आहे. ठीक आहे. तर आता मॅग्नेशियम कडे 2 आहेत म्हणून तो काय करतो, स्टेबल होण्यासाठी त्याला काय करावं लागणार आहे, हे 2 द्यावा लागणार आहेत. आणि क्लोरीन कडे एकच असल्यामुळे त्याला स्टेबल होण्यासाठी घ्यावा लागणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, MaCl2. ओके. पुढचा प्रश्न आहे, जर 60 वॅटचा बल्ब 220 व्होल्ट विभवावर असलेल्या स्रोतात जोडला तर त्याहून वाहणारी विद्युत धारा किती? मी फॉर्म्युला सांगतो, तुम्ही ट्राय करा एकदा. पॉवर इक्वल्स टू व्होल्टेज इंटू करंट. ठीक आहे, आता काढा. ओके, 10 सेकंद घ्या वाटलं तर. अच्छा, ठीक आहे. तर बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला त्यांनी काढायला काय सांगितलंय, करंट काढायला सांगितलंय. दिलेलं काय काय आहे, करंट काढायचं. म्हटलं पॉवर बाय पी. पॉवर किती आहे आपल्याला त्यांनी दिलेले, 60 वॅट. आणि व्होल्टेज किती आहे, 220. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा. तर आला ऑप्शन नंबर 4. आता हे ट्राय करायला आपल्याला तुम्ही. ठीक आहे. पुढचा, आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल कशावर आधारित आहे? तर तो आधारित आहे मूलद्रव्याचे अणुअंक. ओके. आता एक लक्षात ठेवा, हा समजा आपला पिरियोडिक टेबल आहे. ओके, ही राईट साइड, ही लेफ्ट साइड. ओके, तर लेफ्ट साइडला मेटल्स जास्त आहेत आणि राईट साइडला नॉन मेटल्स जास्त आहेत. म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे जाताना काय होणार, मेटलची संख्या कमी होत जाणार. आणि राईट कडून लेफ्ट कडे येताना नॉन मेटलची संख्या कमी होत जाईल. ठीक आहे, आता याच्यावरून खेळत तुम्हाला बनवतात. आतापर्यंत 118 काय आहेत, एलिमेंट्स आहेत आपल्या या आधुनिक आवर्त सारणीवरती. ठीक आहे, 7 पिरियड आणि 18 ग्रुप आहेत. ठीक आहे,
हे झालं. पण महत्वाचं आहे की हे मॅनेज कोण करतंय, आता हे पिरियॉडिक टेबल मॅनेज कोण करतंय, किंवा कारण की आता संशोधन तर कंटिन्यू चालत राहते, नवीन नवीन गोष्टी आल्यानंतर त्याला व्हेरीफाय कोण करणार किंवा त्याच्याबद्दल जागरूकता कोण करणार, तर ते काहीतरी बॉडी असेल ना. तर त्या बॉडीचं नाव आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ओके, हे लक्षात ठेवा, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री इंटर. ठीक आहे. वारंवारतेचे SI एकक काय आहे? सोपा प्रश्न आहे. तर उत्तर आहे हर्ट्ज. न्यूटन म्हणलं की फोर्स, वॅट पॉवर, जूल एनर्जी किंवा वर्क. आता मग अजून कोणतं, आपल्या नॉर्मली लेंथ म्हणजे मीटर, मास म्हणलं की किलोग्राम, टाइम म्हणलं की सेकंद, करंट म्हणलं की एम्पियर, टेम्परेचर आता थर्मोडायनामिक टेम्परेचर म्हटलं की केल्विन, पुन्हा प्रेशर म्हटलं की पास्कल, अजून कोणते पण ल्युमिनस इंटेन्सिटी म्हटलं की काय येणार, कॅन्डल, कॅन्डेला, सॉरी कॅन्डेला. ओके. नेक्स्ट प्रश्न, जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळेच रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला काय म्हणतात? हे म्हणजे मोटिवेशनचं काम करतं हे. तर उत्तर आहे कॅटालिस्ट म्हणजे उत्प्रेरक, ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न, लोखंडाचे गंजणे ही रिकाम जागा अभिक्रिया आहे. तर ही मंद गतीची आहे. ओके, स्लो कोरिजन होतं. ओके, ऑक्सिडेशन त्यामुळे होतं आणि गंजल्यामुळे त्याचं वजन वाढतंय, हे लक्षात ठेवा. आणि गंजणं थांबवण्यासाठी आपण काय करतो, झिंक कोटिंग करतो, ज्यालाच गॅल्वनायझेशन प्रोसेस असं पण म्हणतात. पुढचा प्रश्न, रिकाम जागा हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाहीये. तर उत्तर आहे चिकनगुनिया. ठीक आहे, चिकनगुनिया होतो एडस इजिप्ती या मच्छरामुळे. ठीक आहे. आता मच्छरामुळे होणारे कोणकोणते रोग येतात? डेंग्यू, मलेरिया, येलो फिवर, पुन्हा जॅपनीज इन्सेफ्लायटिस, पुन्हा झिका व्हायरस, चिकनगुनिया. ओके, हे काही मच्छरांच्या चावण्यामुळे होणारे रोग आहेत. एक मोल पदार्थ म्हणजे किती रेणू? तर उत्तर आहे, सॉरी, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, 6.022 इंटू 10⁻23. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? बहुवार्षिक, वार्षिक किंवा द्विवार्षिक किंवा रोपटे? तर उत्तर आहे द्विवार्षिक. द्विवार्षिक मध्ये अजून कोणकोणते येतात? गाजर झालं, बीट झालं, पुन्हा आपली कांदा, ठीक आहे, आणि पत्ताकोबी. द्विवार्षिक म्हणजे त्यांच्या प्रोसेसला 2 वर्ष लागतात. ठीक आहे, वार्षिक म्हणजे एकाच वर्षामध्ये त्यांची लाईफ सायकल संपून जाते. ओके, आणि द्विवार्षिक मध्ये 2 वर्ष त्यांची लाईफ सायकल चालते. बहुवार्षिक मध्ये मल्टिपल इयर त्यांची लाईफ सायकल चालते, जसं की आंब्याचं झाड, लिंबाचं झाड, नारळाचं झाड, ठीक आहे, चिकूचं झाड. पुन्हा वार्ष अॅन्युअल मध्ये कोणकोणते येतं? तर आपलं हे येतं ना, भाज्या वगैरे येतात, त्या भाज्या, पालकाची भाजी, मेथीची भाजी, पुन्हा वॉटरमेलन म्हणजे कलिंगड वगैरे ते सगळे. रोपटे म्हणलं की काय येतं, की रोपटे म्हणलं की आपलं गार्लिक, ते लसूण, अद्रक, पुन्हा केसर, हे सर्व काय येतं, पुन्हा इलायची, हे सर्व रोपट्यामध्ये येतं. हर्ब्स म्हणायलेत ना ते, ग्रीन टीचे पानं. एक लक्षात ठेवा, हर्ब्स म्हणजे ज्या झाडाचे पानं मेडिकल मेडिकली मेडिकली दृष्ट्या चांगले असतात. ओके, किंवा ज्या झाडाच्या पानाचा वापर होतो त्याला हर्ब्स म्हणतात. ओके, एक आहे सोप्या भाषेमध्ये. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते, किंवा कोणी सेलचं डिस्कवर केलेलं आहे?
सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे रॉबर्ट हुक. आता जगदीश चंद्र बोस यांनी काय केलं होतं? तर यांनी सांगितलं होतं की झाडे पण रिस्पॉन्स करतात. ओके, एकूण एकाला बोलतात. एकदम सोप्या भाषेत सांगतोय मी हा. आणि कॅमिलो गोल्गी, तर ह्याने गोल्गी ॲपॅरेटस पुन्हा गोल्गी सेल याची सुरुवात म्हणजे हे इन्व्हेंट केलेलं आहे. आणि ह्या कॅमेरो गोल्गी याला 1906 मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. कशासाठी? तर याने नर्वस सिस्टीम वरती काम केलेलं होतं. ठीक आहे. पुन्हा अजून काय आहे आता? अजून महत्वाचं. ओके. रॉबर्ट ब्राउन याने सेल मध्ये न्यूक्लियस असतं ना, ते शोधून काढले. ठीक आहे. न्यूक्लियस, पेशीमधला न्यूक्लियस हा रॉबर्ट ब्राउन हे केलेला आहे आणि पेशीची शोध रॉबर्ट हुकने केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न. बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? तर उत्तर आहे रूड म्हणजेच कॅलर हे कॅलर कायमा कॅलन कायमा. आता ह्या स्कॅलन कायमामुळे जे झाड आहे ना ते दृढ बनतं. कुठे कुठे? जिथं सीड, आता कव्हरिंग ऑफ द सीड्स, सीड्सच्या नंतर नट्स, पुन्हा वेन्स, ज्या पानामध्ये असतात ते वेन्स आणि स्टीम्स, याच्यामधले जे पण आहे ना ते हार्डनिंग. बघा, झाडामधलं हार्डनिंगचं काम कोणाचं आहे? तर याचं आहे, स्कॅलन कायमा म्हणजे दृढ याचं काम आहे. ठीक आहे. त्यानंतर कोलेन कायमा म्हणजे स्थूल कोणाचं काम काय आहे? स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं. ओके, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायची आहे झाडाच्या स्टीम्सला म्हणजे खोडाला, ब्रँचला, पानाला. ठीक आहे. आणि दृढ म्हणजे काय? स्ट्रॉंग बनवायचं त्यांना. आता हरित म्हणलं की काय येणार? प्रकाश हे आपलं फोटोसिंथेसिस. ठीक आहे. प्रकाश संश्लेषण. आणि याच्यासाठी काय लागतं? क्लोरोफिल लागतं. ठीक आहे, क्लोरोफिल लागतं. पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय? त्याला स्पायरोगायरा म्हणतात. ठीक आहे, स्पायरोगायरा म्हणतात. आता म्युकर काय आहे? तर म्युकर हे एक मोल्ड आहे जे की फंगी सॉरी फंगल किंगडमचं पार्ट म्हणजे फंगल किंगडम मध्ये येतं. ओके, फंगल किंगडम मोल्ड, एवढं लक्षात घ्या. त्याला म्युकर आहे. पेनिसिलियन हे बघा, याचं जीन्स काय आहे? तर सॅप्रोफायटिक, म्हणजे सॅप्रोफायटिक हे त्याचं जीन आहे. आणि पेनिसिलिन हे जे पण बघायचा कचरा वगैरे असतो ना, डेड मटेरियल वगैरे, तर त्याच्यावरती हे उगवतं पेनिसिलियन. आता सूर्यफूल हे फ्लावरिंग प्लांट आहे. डेझी फॅमिलीशी बिलॉंग करतो. ओके, डेझी फॅमिलीशी मे बी कदाचित विचारलं जाऊ शकतं. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात? तर मित्रांनो, याचं उत्तर बघा, आयोगानं दिलेलं आहे 97,000. ठीक आहे. तुम्ही इंटरनेटवर बघताना तुम्हाला काही जागेवर 1 लाख दिसल, काही जागेवरती वेगवेगळं दिसल. ठीक आहे. पण ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे आयोगाने दिलेलं. क्ष किरण किंवा किरणोत्सर्ज पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर याला म्हणतात बघा किरणोत्सर्ग. उत्तर ऑप्शन किरणोच्चार उपचार. ओके. ठीक आहे. अं, प्रारणमिती म्हणजे काय? प्रारणमिती म्हणजे प्रारणमिती म्हणजे कसं? तर सायन्स ऑफ मेजरिंग. ओके, काय मेजर करायचं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मेजर करायचं. जसं की त्याच्यामध्ये व्हिज्युअल्स, व्हिजिबल लाईट्स, पुन्हा स्पेस मध्ये असणारे मटेरियल्स वगैरे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रारणमितीचा वापर केला जातो. ओके? म्हणजे प्रारणमिती हे एक सायन्स आहे मेजर करायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला. ठीक आहे. आता हे झालं रेडिओ दूरलेखनचा वापर. काय आहे? आपला जो रेडिओ असतो ना, तर त्याच हे रेडिओ दूरलेखनचं काम म्हणजे संदेश वाहन करण्याचं, वायरचा वापर न करता. ठीक आहे, संदेश वाहन करण्याचं. पुन्हा प्रारण अपार्यता म्हणजे काय? ह्या पारण अपार्यतामधून एक्स रे
पास होत नाहीत. ठीक आहे, एक्सरे पास होत नाहीत हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, एक व्यक्ती 72 किलोमीटर अंतरावर प्रवास 4 तासात पूर्ण करते तर त्याची सरासरी चाल किती आहे? फॉर्म्युला आहे D=ST. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा. स्पीड काढायची आपल्याला. स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाइम. ओके, डिस्टन्स किती आहे? 72 किलोमीटर आणि 4 घंटे. केलं, याला 4 ला गुणाकार केला तर उत्तर यायले का? उत्तर नाही येणार, कारण की आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये विचारलेलं आहे. ओके, किलोमीटर पर सेकंद मध्ये. तर उत्तर आपल्याला 4 तास म्हणलं की काय येणार? याला 5 गुणिले 18 न भागा. 18 हे, ठीक आहे, 18 आणि 4 72 हे कटलं 5 मीटर पर सेकंद येतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. युनिट मध्ये घोळ होऊ शकतो याच्यात. पुढचा प्रश्न आहे, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मोठी ग्रंथी कोणती आहे शरीरामधली? तर ती आहे यकृत ग्रंथी. ठीक आहे. 10 किलोग्राम वस्तुमान असलेल्या पदार्थ जमिनीवरून 10 मीटर उंच नेला, त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण त्वरण 9.8 असेल तर पदार्थाला प्राप्त झालेली स्थितीज ऊर्जा किती आहे? आता मी फॉर्म्युला सांगतो, mgh. काहीच नाही, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा, आन्सर येतो. ठीक आहे, सोपं आहे बघा, काहीच नाही. तुम्ही याचा आन्सर काढा. ऑप्शन 2 आहे, पण कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, सोपा प्रश्न, काहीच नाही. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? ठीक आहे, तर हे सगळ्यांना माहिती आहे, व्हिटॅमिन डी. 10 वॅट व 20 व्होल्ट दिव्याच्या विद्युत रोध किती असतो? हा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आता बघा, पॉवर इक्वल्स टू व्ही इक्वल्स टू आय. ठीक आहे. ठीक आहे, ट्राय करा तुम्ही वाटलं तर. ठीक आहे, बघा, पॉज करून वाटलं ट्राय करा. आता बघा, पॉवर ही बाय P/V. पॉवर किती आहे? 100. व्होल्ट किती आहे? 240. त्याला भागाकार केला, 0.417 एम्पियर आला. हे भेटलं करंट. ओके, V इक्वल्स टू आय आर. व्होल्ट, V इक्वल्स टू आय आर. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं? आपल्याला रेजिस्टन्स. व्होल्टेज किती आहे? 240. इक्वल्स टू करंट किती? 0.417 गुणिले आर. ओके, 240 डिवायडेड बाय 0.417. किती आलं याचं उत्तर? 576. ठीक आहे, उत्तराला ऑप्शन नंबर 2 वाटतं, त्याला ट्राय करू शकतात. लहान मुलामध्ये रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेने होतो? तर तो होतो ऑप्शन नंबर ए व्हिटॅमिनामुळे. जीवनसत्व व्हिटॅमिन B1 मुळे काय होतं? जीवनसत्व B1 च्या अभावामुळे काय रोग होतो? तर बेरी हा रोग बनतो. ओके, आणि व्हिटॅमिन B6 च्या अभावामुळे अनेमिया हा रोग येतो. जीवनसत्व सी मुळे स्कर्वी रोग येतो, आणि व्हिटॅमिन डी मुळे रिकेट्स हा रोग होण्याची शक्यता असते. ठीक आहे. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल किंवा एखाद्या वेळेस बोलताना मागे पुढे होतं तर तो टाइमलाईन मेन्शन करून तुम्ही डाऊट विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.